हिवाळ्यात ही खुसखुशीत आणि गरमागरम कचोरी खाण्याची मज्जाच काही और आहे. ऐकलत ना किती खुसखुशीत झाली आहे ही कचोरी. एकदम क्रिस्पी बाहेर मिळते ना तशीच. पण ह्याची खासियत ही आहे की ही आपण मटारपासून बनवली नाहीये. हो, दिसायला हिरवी आहे, पण ह्यामध्ये मटार नाही, तर आपण ह्यामध्ये वापरले आहेत फ्रेश तुरीचे दाणे. अगदी फ्राय टू परफेक्शन. आणि ह्याची आतमधली स्टफिंग तर आहाहा! एकदम चविष्ट. आंबट, गोड, तिखट ह्याचा परफेक्ट बॅलन्स आहे. चला तर मग बनवूयात आज ही खस्ता कचोरी. सर्वात आधी आपण ह्याचं स्टफिंग तयार करून घेऊयात. स्टफिंग करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कच्ची बडीशोप 1 टीस्पून आणि कच्चे धने 1 टीस्पून हे आबडधोबड वाटून घ्यायचे आहेत. फार बारीक वाटायचे नाहीत. पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत 1 कप फ्रेश तुरीचे दाणे. तूर जोपर्यंत सीझनमध्ये आहे तोपर्यंत ही कचोरी नक्की करून बघा. 1 वाटी तुरीचे दाणे घातले की त्यामध्ये घालायचा आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा, त्याचबरोबर हिरवी मिरची. आता तिखटपणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. कमी तिखट किंवा जास्त तिखट तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. आता पाण्याचा कसलाही वापर न करता हे पुन्हा आपल्याला आबडधोबड वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक पेस्ट ह्याची करायची नाही. हे पहा, कुठेतरी तुरीचे दाणे खाताना लागले की ते छान लागतात, म्हणून पूर्ण फाईन पेस्ट करायची नाही. पल्स करत हे बारीक करून घ्यायचं. आता एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करायचं. त्यामध्ये घालायचं 1 टीस्पून जिरं. आपण जे कच्चे धणे आणि कच्चे बडीशोप वाटून घेतले होते ते घालायचे. त्याचबरोबर पाव टीस्पून हिंग घालायचं आणि मंद आचेवरती मसाल्यांना छान वास सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं. आज मंद ठेवण्याची काळजी घ्यायची, नाहीतर मसाले आपले जळतील. हे व्यवस्थित परतून झालं आणि कच्चे धने आणि कच्ची बडीशोप ह्यांचा खमंग वास सुटला की आता ह्यामध्ये घालायची अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून गरम मसाला पावडर, त्याचबरोबर 1 टीस्पून आमचूर पावडर आणि 1 टीस्पून लाल तिखट. ह्या स्टेजला गॅस बंद करायचा किंवा मंद ठेवायचा आणि हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे. मसाले पटकन जळतात. गॅस बंद करा किंवा आच मंद ठेवा. हे सगळं व्यवस्थित परतून झालं की एक मोठा चमचाभर बेसन पीठ घालायचं ह्यामध्ये आणि बेसन पीठसुद्धा मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. बेसन पिठाचा जोपर्यंत कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. बेसन पिठाला सुद्धा एक छान खमंग वास सुटला पाहिजे. बेसन पीठही व्यवस्थित परतून झालं की आपण जे तुरीचे दाणे वाटून घेतले होते ते घालायचे आहेत. आता हे सर्व आपल्याला पाणी आटेपर्यंत हलवत राहायचं आहे. ह्यामध्ये पाणी आपल्याला कसलंही नको आहे. स्टफिंग ओलसर असलं की आपली कचोरी फुटते. सर्व पाणी आटलं की आता ह्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर, अर्धा ते 1 टीस्पून साखर फ्लेवर्स बॅलन्स करण्यासाठी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आज आपली कंटिन्यू मंदच ठेवायची आहे. साखर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा आणि ह्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा. लिंबाचा रस आणि साखर घातल्यामुळे फ्लेवर्स खूप छान बॅलन्स होतात. आंबट, गोड, तिखट अगदी व्यवस्थित बॅलन्स होतं. वाह! मस्त स्टफिंग तयार आहे आपलं. स्टफिंग थंड करायला ठेवायचं आहे आणि जोपर्यंत स्टफिंग थंड होतंय तोपर्यंत आपण कचोरीचं पीठ मळायला घेऊयात. एका भांड्यामध्ये 1.5 वाटी मैदा घालायचा आहे, चवीपुरतं मीठ आणि 3 चमचे तूप घालायचं आहे. इथे तुपाचाच वापर करायचा, त्यामुळे कचोरीला अतिशय छान फ्लेवर येतो. हवं असल्यास तुम्ही इथे अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. आता तूप आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे. मुटका असा तयार झाला की समजायचं तूप आपल्या पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे आणि आता ह्यामध्ये थंड पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. पुरीचं जसं पीठ असतं त्याचप्रमाणे आपल्याला पीठ मळायचं आहे. त्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ मळायचं आहे. हे पहा, असं घट्ट पण मऊ पीठ आपल्याला हवं आहे. पीठ मळताना पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं आणि असं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून झालं की झाकून ठेवून 10 ते 15 मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. अर्धा तास झाला आहे. पीठ आपलं व्यवस्थित भिजलं आहे.
पुन्हा एकदा ह्याला मळायचं. हवं असल्यास तुम्ही ह्याचे 2 भाग करू शकता किंवा मग आहे तसं सगळं पीठ लाटून तुम्ही ह्याच्या कचोऱ्या करू शकता. आता मी कचोरीला थोडासा वेगळा आकार देणार आहे, थोडासा वेगळा शेप देणार आहे. तुम्हाला जर गोलच कचोरी करायची असेल, तर लिंबा एवढा कणकेचा गोळा घ्यायचा, पिठाचा गोळा घ्यायचा, त्याची वाटी बनवायची आणि त्यामध्ये स्टफिंग भरून, पुरण जसं आपण भरतो तसं स्टफिंग भरून ते व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. आज मी कचोरीला थोडासा वेगळा आकार देते, त्यामुळे मी हे लाटून घेत आहे. एक जो पिठाचा गोळा आहे तो चपातीसारखा लाटून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता पीठ आपलं व्यवस्थित भिजलं आहे. अगदी परफेक्ट घट्ट आहे. त्यामुळे पोळपाटाला कुठेच पीठ चिटकत नाहीये. सहजपणे लाटलं जातंय आणि तुम्ही जर माझ्यासारखीच कचोरी करणार असाल, तर ही जी चपाती आहे ती आपल्याला थोडीशी जाडसर ठेवायची आहे. खूप जास्तही जाड नाही, हलकीशी जाड ठेवायची आहे आणि ह्याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत. स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला हे कट करायचं आहे. आता कचोरी करण्यासाठी आपल्याला फार सैल पीठ मळून चालत नाही. आपल्याला कचोरी बनवण्यासाठी घट्ट पण लवचिक असं पीठ लागतं. कचोरीच्या पिठामध्ये थंड तुपाचं मोहन घातलं की तूप आपल्याला पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि हेच आपल्या खस्ता कचोरीचं सिक्रेट आहे. हे पहा, मैद्याची मोठी चपाती लाटून झाली की मी त्याचे असे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत आणि प्रत्येक चौकोनी तुकड्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून स्टफिंग घातलं आहे. आता स्टफिंग खूप जास्तही भरायचं नाही. स्टफिंग जास्त भरलं की तळताना आपली जी कचोरी आहे ती फुलते आणि कचोरी फुलली की त्यामधलं स्टफिंग बाहेर येतं, जर स्टफिंग जास्त असेल तर. त्यामुळे 1 ते 1.5 टेबलस्पून स्टफिंगच भरा. तुम्ही जर लहान कचोरी करत असाल तर स्टफिंगही कमी भरायचं. जेवढी तुमची कचोरीची साईज असेल त्याप्रमाणे स्टफिंग भरायचं. स्टफिंग भरल्यानंतरून चारी बाजूनी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि कचोरी सील करून घ्यायची. स्टफिंग अगदी मधोमध भरायचं आणि हे पहा, आज मी ह्याला असा थोडासा आकार दिलेला आहे. काहीतरी वेगळा आकार करण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. हे पहा, बाकीच्या कचोऱ्यासुद्धा मी भरून व्यवस्थित सील करून सगळीकडून बंद करून घेतल्या आहेत. आता कढईमध्ये मंद आचेवरती तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल इथे आपल्याला फार गरम नको आहे. तेल आपल्याला मध्यम गरम हवं आहे. कचोरी टाकली की त्याला हलकेसे बबल्स यायला पाहिजेत. ती पटकन फुलली नाही पाहिजे. तेल जर तुमच्याकडून चुकून जास्त तापलेलं असेल, तर एकतर गॅस बंद करून तेलाचं तापमान कमी करा आणि लगेच कचोरी सोडू नका. कचोरी तेलामध्ये सोडण्याआधी थोडासा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकून बघायचा. टाकल्या पिठाचा गोळा वरती आला की समजायचं तेल जास्त तापलेलं आहे. अशा वेळेस गॅस बंद करून तेलाचं तापमान कमी करायचं. कचोरी तेल पिऊ नये आणि कचोरीला तो परफेक्ट असा खस्तापणा येण्यासाठी तेलाचं टेम्परेचर योग्य असणं फार महत्त्वाचं आहे. फार गरम तेलात कचोरी सोडली की बाहेरून लाल होते, पण आतून मात्र कच्ची राहते. सुरुवातीचे 5 ते 7 मिनिटं अजिबात कचोरीला उलटं-पालटं करायचं नाही. हळूहळू कचोरीला खस्ता लेयर तयार होतो आणि चमच्याने कचोरीला दाबायचं नाही. 5 ते 7 मिनिटं झाली की कचोरी अलगदपणे वरती येते. वरती आली की मग कचोरीला हलवायचं आणि उलटं-पालटं करायचं आणि दोन्ही बाजूनी छान लालसर रंग येईपर्यंत आणि कचोरी मस्त खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची. हे पहा, कचोरी व्यवस्थित आणि मस्तपैकी तळून झालेली आहे. एक समान सगळ्या कचोरीवरती रंग आलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी कचोरी हलकीशी फुललेली आहे. कडा आपण व्यवस्थित बंद करून घेतल्या होत्या म्हणून कचोरी कुठेही फुटलेली नाहीये. कचोरी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून झाली की आपण तिला काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे बाकीच्या राहिलेल्या कचोऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. ह्या कचोऱ्या थंडीमध्ये 3 ते 4 दिवस आरामात टिकतात. तुम्ही पाहू शकता मस्त कचोरी झालेली आहे. आता ही कचोरी तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता किंवा मग हिरव्या चटणीसोबतही सर्व्ह करू शकता किंवा मग आपण जसा वडा खातो हिरव्या मिरचीसोबत, तसंही तुम्ही ही कचोरी खाऊ शकता. तुम्हाला आवडेल तशी तुम्ही कचोरी खाऊ शकतात. नुसती खाल्लीत तरीही छान लागते. कचोरीला लेयर्स फार छान सुटले आहेत.
पूर्ण आतपर्यंत आणि बाहेरून व्यवस्थित तळली गेलेली आहे कचोरी. मी सांगितलेल्या सर्व टिप्स आणि रेसिपी आहे तशी फॉलो केली तर तुमची ही कचोरी कधीच चुकणार नाही. तर ह्या हिवाळ्यामध्ये तुरीच्या दाण्याची ही कचोरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. अजून तुमचे काही डाऊट असतील तर तेही मला कमेंटमध्ये विचारा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय.